ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 7व्या अध्यायाच्या मागे काही क्लासमध्ये बघितलं होतं की भगवंताची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यावर आपण चर्चा करतो आहोत. आणि यामध्ये आता मागच्या क्लासमध्ये आपण एका टॉपिकमध्ये आलो की वेगवेगळ्या प्रकारचे भक्त वेगवेगळ्या प्रकारे भगवंताला आळवत असतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. त्यांनी 4 प्रकारचे आपल्याला हे सांगितले. आणि नंतर भगवंताने सांगितलं की यामध्ये मला हा ज्ञानी जो आहे तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते. यामध्ये मला ज्ञानी हा फार प्रिय आहे. आता एक लक्षात इथे घ्यायला पाहिजे, बरेच वेळा आपले मिसकॉन्सेप्शन असते की ज्ञान म्हटलं की जेव्हा जे वेदांत चर्चा करतात किंवा जे वेदांत वाचतात ते भक्त नसतात, आणि जे भक्त असतात ते ह्या वेदांताची चर्चा करत नाही. हा एक आपला काय म्हणतात मिसकॉन्सेप्शन आहे ते आपली. पण ज्ञानी ज्या रस्त्याने जातो आहे आणि भक्त ज्या रस्त्याने जातो आहे हे दोघंही त्याच ठिकाणी चालले आहेत. आता हे कसं आहे ना, हे प्रत्येकाच्या स्वतःच्या मनोधारणेनुसार आहे की माझं ॲटिट्यूड कसं आहे. माझं जर भक्तीचं ॲटिट्यूड असेल किंवा माझं मन भक्तिपरायण असेल, प्रेयरफुल ॲटिट्यूड माझं सदैव असेल, तर मी असं म्हणू शकेन की मी भक्तिमार्गाने जातो. कोणाला ज्ञानाचा ॲटिट्यूड आहे, कोणी विचार करायची त्याची बुद्धी जास्त विचार करण्याकडे आहे, तर तो ज्ञानमार्गाकडे जातो. आणि याच्यामध्ये कुठला कमी आणि जास्त हा मार्ग कुठलाच नाही आहे की भक्तिमार्ग श्रेष्ठ, ज्ञानमार्ग श्रेष्ठ हा नाही आहे. तर भक्ताला पण शेवटी ज्ञानाकडे यावं लागतं, आणि ज्ञानाला पण शेवटी जेव्हा तो कितीही त्यांनी बुद्धीचे तारे तोडू देत, कितीही त्यांनी त्याला काय म्हणायचं त्याला स्वतःचं म्हणजे तर्क त्यांनी वापरू देत, शेवटी त्याला शरणागत जावंच लागतं. यमे वैश्य वृणुते तेन लभ्या, की ते मी भक्तीने मिळवेन किंवा मी ज्ञानाने मिळवेन, तर्काने मिळवेन अशी ही गोष्टच नाही आहे. तर त्यामुळे इथे भगवंत ही मिसकन्सेप्शन काढून टाकतात की हे प्रत्येकाच्या स्वतःच्या ॲटिट्यूडप्रमाणे या मार्गावर आपल्याला जायचं आहे. इथे कोणी भक्त किंवा ज्ञानी हा श्रेष्ठ नसून त्याची ती एकभक्ती विशिष्यते, म्हणजे तो किती डिव्होटेड आहे, म्हणजे त्याचं किती स्वतःचं आत्मसमर्पण आहे भगवंताच्या प्रती किंवा आत्म्याच्या प्रती. ज्ञानी जर असेल तर तो आत्म्याला सरेंडर करेल, भक्त असेल तर भगवंताला सरेंडर करेल. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्याचं सरेंडर किती आहे किंवा त्याचं स्वतःची सिन्सिअरिटी किती आहे. आता कसं आहे ना की आपण भगवंताला बघायला जातो किंवा ज्ञानी पण कदाचित आत्म्याला बघायला जातो. हे कसं आहे की एखादा आंधळा माणूस जसा प्रकाशाला बघायची इच्छा करतो, खरं बघितलं तर आंधळा माणसाला प्रकाश बघायला डोळे पाहिजे असतात, त्याला प्रकाश पाहिजे नसतो. आवश्यकता नाही आहे, कारण त्या डोळेच नाही आहे. तर आंधळ्या माणसाला जर प्रकाश बघायचा असेल तर सगळ्यात पहिले त्याला डोळे यायला पाहिजे, त्यांनी त्याच्या डोळ्यावर इलाज करायला पाहिजे. जसे त्याला डोळे येतील तसा तो भगवंताला बघू शकेल. तसंच आपण जे भगवंताकडे जायचा प्रयत्न करतो, जे भगवंताला किंवा आत्म्याला बघायचा प्रयत्न करतो, तर आपल्याला पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला पण डोळे यायला पाहिजे. आधी आपल्यामध्ये पहिल्यांदा भक्ती यायला पाहिजे. जशी आपल्यामध्ये भक्ती आली तसं आपोआप भगवंत आपल्याला दिसेल. पण आपण जातो भगवंत बघायला, पण भक्तीचं किती आपलं मोजमाप आपण केलेलं आहे याची आपल्याला जाणीव नसते. आपल्यामध्ये मनामध्ये किंवा याच्यामध्ये जी गाठ पडलेली आहे, त्याला म्हणतात चित जड ग्रंथी वेदांतात म्हणतात, किंवा आपलं हृदय तसं तयार झालेलं नाही अजून. उद्या जर भगवंत आपल्या समोर जरी आले तरी आपण ते ग्रहण करू शकणार नाहीत, कारण आपली मानसिक अवस्था पण तशी नाही, शारीरिक अवस्था पण तशी नाही. श्रीरामकृष्णांनी जे काही साधना केल्या आणि त्या साधना
त्या साधना काळामध्ये त्यांच्यावर जे शारीरिक त्यांचं अक्षरशः शरीर त्यांचं नष्ट झालं होतं पूर्ण. तेवढी काय तेवढा तो जोर किंवा काय म्हणतात त्याचा झंझावात, त्या भक्तीचा झंझावात ते पेलणं पण आज आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून जसं त्या आंधळ्याला डोळ्याची आधी म्हणजे ट्रीटमेंट करायला पाहिजे, तसंच आपल्याला आधी भक्ती कितपत आपल्यामध्ये येईल ते बघायला पाहिजे. कारण भक्तीमध्ये तुम्हाला कंप्लीट तुमचा अहंकार हा पूर्ण काढणं आहे. इथे पूर्ण सरेंडरशिवाय शक्य नाही आहे. काही क्लासच्या पूर्वी आपण बघितलं होतं हे कसं की हे 3 गोष्टी आहेत, प्रीती, प्रेम आणि श्रद्धा. आणि हीच वरती हळूहळू जेव्हा जाते आपण तेव्हा ती भक्तीमध्ये परिणत होते. तर हे प्रेमामध्ये जेव्हा आपण इतके म्हणजे निस्वार्थ प्रेम असेल ते, कारण जेव्हा तुमचं प्रेम स्वार्थी असतं त्याच्यामध्ये कामना वासना तयार होतात. तेच जेव्हा निस्वार्थ कंप्लीट प्रेम होईल तेव्हा ते भक्तीकडे जातं. जेव्हा आपल्याला काही घ्यायची इच्छा आहे, काहीतरी मागायची इच्छा आहे, काहीतरी घेण्याची इच्छा आहे, तेव्हा ती पूर्ण कामना आणि वासनांनी भरलेली भक्ती आहे. पण जेव्हा प्रेमामध्ये फक्त द्यायचं आहे, त्याच्याशिवाय त्याला काहीही दिसत नाही आहे, तेव्हा तीच भक्ती तेच प्रेम भक्तीमध्ये कन्वर्ट होतं. म्हणून भक्तीसाठी आपण आज तयार आहोत की नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण जर एखाद्या आंधळ्या माणसाला तुम्ही जर हातात हिरे दिले तर त्याच्यासाठी ते हिरा आणि साधा दगड सारखाच आहे. पण त्या हिऱ्याची पारख असणारा माणूस पाहिजे. ती पारख असणारे डोळे किंवा ते पारख असणारं जोपर्यंत आपलं हृदय तयार होत नाही तोपर्यंत आपण ह्या भक्तीच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून इथे संपूर्ण म्हणजे भक्ती आपण म्हणतो भगवंतामध्ये आपण लीन व्हायचा हे म्हणतो, पण आपण तयार आहोत की नाही बघायला पाहिजे. कारण याच्यामध्ये कंप्लीट समर्पण आहे. म्हणजे जेव्हा समुद्राला मिळते, तुम्ही जर जस्ट विचार केला की नदीची इथे कशी अवस्था असेल किंवा थेंब जेव्हा समुद्रात मिळतो त्या थेंबाचं कसं हे असेल म्हणजे विचार असेल की नदी ती खळखळ वाहते आहे, नदीच्या शेजारी कित्येक गावं वसलेले आहेत, कित्येक शेती त्या नदीच्या वरती डिपेंड आहेत, कित्येक काय म्हणतात त्याला पूजा अर्चा त्या नदीमध्ये कित्येक लोकांनी दिलेले आहेत, कित्येक मोठे मोठे मेळावे त्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहेत. पण तीच नदी जेव्हा समुद्राकडे जाते तेव्हा तिला सगळं ते सोडून द्यावं लागतं आहे. म्हणजे नदीला समजून घ्यायला पाहिजे की आता कधीच माझी पूजा होणार नाही आहे, आता कधीच माझ्या किनाऱ्यावर कोणी लोक येणार नाही आहे मला पूजा द्यायसाठी म्हणून, कधीच माझी आरती होणार नाही आहे, हे तिला तिथं सोडायला पाहिजे. तेव्हाच ती तिथे जाऊन पूर्ण मिसळू शकते समुद्रामध्ये. तिने जर स्वतःचं अस्तित्व ठेवलं तर नदी कधीच समुद्र होऊ शकत नाही. तर तसंच आपण जोपर्यंत पूर्ण समर्पण देत नाही, श्रीरामकृष्ण म्हणतात ना त्यांच्या एका ह्याच्यात आहे की मला नाचायचं आहे तर बगलेमध्ये काहीतरी मी दाबून ठेवलं आणि मग मी नाचतो आहे, तर ते शक्य नाही आहे. म्हणजे मी पूर्ण दोन्ही हात सोडून नाचू शकत नाही आहे. तर जोपर्यंत मी माझा अहंकार किंवा माझ्या ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मी सोडत नाही, जोपर्यंत मी हा सोडून भगवंताकडे जात नाही, तोपर्यंत खरी भक्ती जी आहे ती आपल्या ह्यातून येत नाही. आणि तेच लक्षात आपण ठेवायला पाहिजे की या सगळ्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत का. तसं श्रीरामकृष्ण म्हणतात ना की ती मिठाची बावली होती आणि ती समुद्र मापायला गेली. खूप सुंदर गोष्टी आहेत ठाकूरांच्या की ती मिठाची बावली आहे. मिठाची बावली समुद्रात राहणार आहे का मापायला गेल्यानंतर, ती विरघळून जाणार. तर तसं जर विरघळणं होत असेल आपल्याला समुद्रामध्ये, तसं जर आपण भगवंताची किंवा ह्या अस्तित्वाची जी की विराट व्यवस्था आहे, या विराट व्यवस्थेमध्ये जर आपण मर्ज होऊ शकत असू, भगवंताच्या इच्छेमध्ये जर आपली इच्छा पूर्ण होत असेल, तिथे आपली काहीही इंडिव्हिज्युअलिटी राहत नसेल, तरच ती खरी भक्ती आहे. म्हणून ते म्हणतात की एक भक्ती विशिष्यते, की अशी जर वन पॉइंटेड जर भक्ती असेल की माझं स्वतःचं अस्तित्व सोडून मी जाईल. तर एक म्हणजे अशी कथा आहे की जी चीनची जी मोठीच्या मोठी भिंत आहे, त्या भिंतीच्या वरती श्रीरामकृष्णांनी पण तशी ती गोष्ट सांगितली आहे की त्या खूप उंच भिंत आहे चीनची. तर काही मित्र ती बघायला गेले आणि एक मनुष्य वरती चढला आणि जोराने हसायला लागला तिकडलं दृश्य बघून, भिंतीच्या त्या पलीकडे असलेलं दृश्य बघून. तो प्रचंड हसायला लागला आणि त्याने तिकडे उडी मारली.
खाली 2-3 लोक होते, त्या लोकांना तर खूपच आश्चर्य वाटलं, की हे कसं काय झालं, की आपण दोघं तिघं बघायला आलो, त्यांनी सांगितलं पण नाही, काय आहे मला काय नाही. काहीच त्यांनी सांगितलं नाही आणि त्यांनी तिथे जाऊन तर एकदम हे केलं, काय म्हणतात त्याला जम दिली. तर ही गोष्ट सांगतात ठाकूर सगळं वेगळं आहे यानी. तिथे श्रीरामकृष्णांचं सांगणं आहे, की काही लोकं जातात आणि त्या आनंदामध्ये डुबून त्या साईडला जंप करतात. काही लोकं आहेत, की ते पुन्हा खाली येतात आणि लोकांना त्या आनंदाचा अनुभव द्यायला काय म्हणतात त्याचं वर्णन करतात अनुभवाचं आणि तिथे श्रीरामकृष्ण म्हणतात, की ते अवतार आहेत. पण मी इथे वेगळा तुम्हाला सांगतोय मुद्दा, की जेव्हा त्या माणसाने तिकडे त्या आनंदासाठी त्या भिंतीच्या त्या साईडला उडी मारली, तेवढ्या आपण तयार आहोत का? हे आपण बघायला पाहिजे, की इतकं सोपं नाही आहे. भक्तीमध्ये जर आपल्याला लोटपोट व्हायचं असेल, त्याच्यासाठी बरीच मोठी किंमत देणं भाग आहे. तर तिथला तो आनंद, तिथला तो सगळा बघून तो इतका आनंदित झाला, तो मनुष्य, की त्याने पूर्ण कंप्लीट त्या साईडला उडी मारली. तर सांगायचा उद्देश असा आहे, की हे पूर्ण या भक्तीमध्ये डुबायसाठी आपल्याला स्वतःचं अस्तित्व पूर्ण झोकून देणार आहे. ते जर तयार असू आपण, तर नक्कीच या भक्तीच्या गंगेमध्ये आपण न्हावू शकतो. थोडाफार आपल्यामध्ये जोपर्यंत तसे काय म्हणतात तर काय सध्या आपलं जीवन कसं आहे, सगळं आपलं जीवन कामना आणि वासनेने भरलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच 2 मत असू शकत नाही, की आपल्याला काही ना काही गोष्टींमध्ये आपण कामना वासनेमध्ये अडकलेलो आहोत. ती कुठल्याही प्रकारची चांगली पण असू देत. माझं चित्त शुद्ध होऊ दे, मला माझ्या चांगलं काही होऊ दे, ते जरी म्हणायचं असेल, तरीही आपलं ते मन त्याप्रमाणे गुंतलेलं आहे. आणि या अशा गुंतलेल्या मनामध्ये आपण आजच्या घडीला त्या ही जी भक्तीची भगवान श्रीकृष्ण सांगतायत, की ही पराभक्ती भक्तीचे 2 प्रकार आहेत, पराभक्ती आणि गौण भक्ती. तर त्या पराभक्तीपर्यंत पोहोचायसाठी आपल्याला तेवढी आपण किंमत द्यायला तयार असू, तर आपण पराभक्तीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे, की आपल्यामध्ये ठीक आहे कामना आहे, वासना आहे, लोभ आहे, मोह आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण म्हणून काय त्या आपल्याला घालवायच्या नाही आहेत. घालवायच्या नाही आहेत म्हणजे कसं मला म्हणायचं, की त्या तोडून टाकायच्या नाही आहेत. त्याचं दमन करायचं नाही आहे. कारण त्याच गोष्टी कारण तो फोर्स आहे. कोणाच्या मनामध्ये कामना, वासना, लोभ, अहंकार असेल, तर तो पण फोर्स आहे. त्या फोर्सचं परिवर्तन करायचं आहे, रूपांतरण करणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहीत आहे, की विषापासनं पण अमृत तयार होऊ शकतं, की जे विष माणसाला मारू शकतं, त्याच विषापासनं आपण दुसऱ्याला जीवन पण देऊ शकतो. तसंच हा फोर्स जर आपण व्यवस्थित वापरला, म्हणजे जो क्रोध आहे, तो क्रोधाचा फोर्स जर वापरला आपण, तर तो करुणेमध्ये परिवर्तित होऊ शकतो. लोभाचा जो फोर्स आहे, तो आपण भगवंताच्या कामनेसाठी पण वापरू शकतो. हां, जिथे काम आहे तिथे राम येऊ शकतो. कारण आपण समजा माझ्या हाताने एखादं काही खराब काम केलं, तर मग हात तोडून काही फायदा आहे का त्या हाताचा? काहीच फायदा नाही. कारण तोच हात मला कोणाला काही दान करायच्या कामात आला असता. माझ्या डोळ्याने काही खराब दृश्य बघितलं, माझे डोळे फोडून टाकणं काही उपाय आहे का त्याच्यावर? डोळे फोडले उलट त्याच डोळ्यांनी मी भगवंताचं दर्शन करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये जेव्हा आहेत किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला जीवनात येतात किंवा जे काही आपल्याला आज मिळालेलं आहे, त्याचं त्या नष्ट करून आपल्याला काही मिळणार नाही आहे. त्या नष्ट करायचा उद्देश नाही आहे. पण त्या गोष्टीचं त्याचं रूपांतरण करणं हे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणून भक्ती थोडक्यात म्हणायचं म्हणजे की काय आत्मघात करणं आहे भक्ती करणं किंवा स्वतःचा सगळं हरवून टाकणं आहे. तेवढी जर आपली तयारी असेल, तर आपण त्या भक्तीपर्यंत किंवा आता इथे भगवंत जे म्हणतायत, की ज्ञानीची भक्ती कशी असते, तिथपर्यंत आपण तिथे खरोखर पोहोचू शकू. पण तशी जर नसेल आणि तशासाठीच आपल्याला माहीत आहे, की आपण आपलं समजून घ्यायला पाहिजे आपण कुठे आहेत किंवा आपल्यामध्ये किती काय म्हणतात त्या प्रकारची पराभक्तीची आपल्यामध्ये काही उदय झाला आहे का? जर नसेल, तर म्हणून इथे भगवंतांनी आपल्याला इथे गौण भक्ती सांगितलं आहे. गौण भक्ती म्हणजे कसं आहे, की जिथे आपल्याला अजून भगवंत दिसलेला नाही आहे. परमेश्वर आपल्याला दिसलेला नाही आहे अजून. पण या किनाऱ्यावर आपण उभा आहोत. त्या किनाऱ्यावर आपल्याला माहीतच नाही कोण आहे की नाही आहे. पण मी आवाज देतोय भगवंताला. तिथून काहीच आवाज येत नाही आहे त्याच किनाऱ्याकडनं. कारण तिथून आवाज येत नाही आहे म्हणजे कारण अजून तिथे भगवंत आलेला नाही आहे. नुसतंच आपण आवाज देतोय. पण त्याच्यामुळे मनात आपल्या शंका पण येते, की खरोखर त्या साईडला कोणी आहे का? आपण म्हणतो ना, खरंच भगवंत मिळेल का?
मी इतके वर्ष मी प्रार्थना केली, मी इतके वर्ष जप ध्यान करतो आहे, पण खरोखर भगवंत मला मिळेल का? पण भगवंत मिळेल की न मिळेल, पण त्या विश्वासाने तिथपर्यंत आवाज देणं, हां, तिकडून कोणाला आवाज येणार नाही, पण त्या विश्वास कोण जागवून ठेवतो? तो आपला विश्वास जागवून ठेवतो आपले गुरु. की गुरु जो असा आहे की गुरु ती त्या साईडला जाऊन आलेला आहे, त्या साईडला त्यांनी सगळं बघितलेलं आहे. थोडंसं त्या साईड त्या पलीकड त्या किनाऱ्यावरचा त्याला गंध लागलेला आहे गुरुला, आणि त्या किनाऱ्यावर काय काय आहे हे गुरुनी बघितलेलं आहे. आणि गुरुच आपल्याला विश्वास देऊ शकतो आणि आपल्याला त्या दिशेने जाणं आवश्यक आहे. म्हणून ही गौण भक्ती जी आहे, ही गौण भक्ती आहे, हे आवाज देणं. काय माहीत नाही, तो देवापर्यंत आपला आवाज पोचेल की नाही, तिथपर्यंत जाईल की नाही आपल्याला माहीत नाही. पण गुरुनी सांगितल्याप्रमाणे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यावर विश्वास ठेवून आपण नुसतं आवाज देणं आहे. केव्हा ना केव्हा कारण ह्या अस्तित्वामध्ये केव्हा ना केव्हा नक्कीच आपला तिकडून भगवंत पण आपल्याला साथ घालेल. म्हणून हे जे आतापर्यंत त्यांनी सांगितलं, त्या गौणी भक्तीचा आता इथे भगवंतांनी सब्जेक्ट आणलेला होता. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की हे 3-4 प्रकारचे हे जे काही साधक आहेत, ह्या साधकांनी जे काही भगवंताकडे ते मागतायत त्यात चुकीचं काहीच नाही आहे. कारण गौणी भक्तीमध्ये ह्याच गोष्टी आहे. गौणी भक्तीमध्ये तुम्ही सेवा करू शकता भगवंताची, भजन करू शकता, काय काय तुम्हाला अजून प्रार्थना करू शकता, सगळ्या गोष्टी आपण ह्या गौणी भक्तीमध्ये करू शकतो. आणि ही गौणी भक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे ह्या गौणी भक्तीला बाद देऊन मी पराभक्तीकडे जाऊ शकत नाही. ही शिडी आहे चढायची, हा सेतू आहे ह्या दोन्ही याला जोडणारा. तर पराभक्ती माझं आयडियल आहे, पण गौणी भक्ती ही माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. इथे फक्त मला आवाज देणं आवश्यक आहे गौणी भक्तीमध्ये. तुम्ही कशा प्रकारे गीत गाता, तुम्ही कशा प्रकारे भगवंताचं भजन करता, कशी तुम्ही प्रार्थना करता, हे आपण प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे. कारण प्रत्येकाचा वेगवेगळा संस्कार असू शकतात किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे त्याचं स्वतःचं ॲटिट्यूड असू शकतं भगवंताकडे बघायचं. तर त्याप्रमाणे तुम्ही भगवंताकडे जाऊ शकता. परंतु हे गौणी भक्ती आहे, ही भगवंताचं म्हणणं आहे की इथेच थांबू नका. म्हणजे फक्त गौणी भक्तीमध्ये थांबलं तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. जर पराभक्तीत पोचायचं असेल तर गौणी भक्तीला तुम्हाला लांघून जायलाच पाहिजे. नाहीतर आपण जन्मभर आपण तीच पूजा, तेच सगळं करतो आहे, पण त्यापेक्षा अजून आपण वरती उठलेलो नाही आहे. तर गौणी भक्ती आहे खूप महत्त्वाची, पण गौणी भक्तीमध्ये अडकून जाणं हे बरोबर नाही आहे. गौणी भक्तीला क्रॉस करून आपण पराभक्तीकडे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हेच इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं की आता हा जो पराभक्तीचा जो साधक आहे त्याबद्दल इथे आपण मग चर्चा केली की प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम सच मम प्रिय. की भगवंताला कोण प्रिय आहे? भगवंताला सगळ्यात प्रिय आहे की जो ह्या गौणी भक्तीला लागून पराभक्तीकडे जातो आहे. आता पराभक्तीमध्ये गेल्यानंतर त्याला बाकी काहीही भगवंताशिवाय त्याचं काही अस्तित्वच नाही आहे. केवळ भगवंतच त्याचं आता इथे अस्तित्व राहिलेलं आहे. आपण आता सध्या आपण जे काही करतो, आपण बोलवतो देवाला, हां, पण त्याच्यामध्ये किती व्याकुळता आहे. दरवाजा ठोठावतो आपण, पण त्या दरवाजा ठोठावण्यामध्ये पण आपल्याला बरीचशी भीती असते की दरवाजा उडेल की नाही. हां, आधी किती जोरात ठोठावतो तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कोणाच्या घरी जर मी गेलो आणि दरवाजाला खूप हलका जर नॉक केलं तर ऐकून पण जाणार नाही बिचारायला. तर याचं कारण काय आहे ना, की आपल्यामध्ये काय म्हणतात, इतकी आपली मानसिकता अशी झाली आहे की हे आपल्याला शक्यच नाही आहे. अशी आपल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आहे की नाही हे आपलं कामच नाही आहे. हे भगवंताकडे जाणं काय, आपलं सिंपल थोडंसं काय जे काही आपण करू शकतो धर्म कर्म तेवढं करायचं, बस संपलं. पण हे इथपर्यंत पोचण्यापर्यंत माझा काही अधिकार नाही आहे. कारण इतक्या वर्षांपासनं, इतक्या जन्मांपासनं आपल्याला पापपुण्याचा हे सांगून इतकं काही आपल्याला हे केलेलं आहे. हां, पण लक्षात ठेवायला पाहिजे, ही जी मैली चादर आहे, ही मैली चादर कबीरांचं भजन आहे ना, की मैली चादर आपली कधी झालीच नाही आहे, ना पापानी ना पुण्यानी. हे सगळं मनाचं आहे. हा आत्मा कधीच ह्याला काय म्हणतात त्याला लिप्त झालेला नाही आहे. म्हणून ही जी आपल्यामध्ये सध्या म्हणजे साधकांमध्ये एक असतं की मला शक्य नाही आहे, हां, मला हे पॉसिबल नाही आहे, तसा विचार करून जर आपण दरवाजा आपण भगवंताचा ठोठावला तर भगवंत येईल, त्याच्याप्रमाणे येईल. पण जर जोराने ठोठावला तर अजून जास्त फास्ट भगवंत आपल्यासाठी रस्ता मोकळा करू शकतो. तर
सांगण्याचा उद्देश कसा की ही जी गोष्ट आपण म्हणजे ही जी भगवंतांनी सांगितली गौणभक्ती, या गौणभक्तीचाच आता या पुढच्या 5-6 श्लोकांमध्ये भगवंत आता काय म्हणतात विस्तार करतायत. तर इथे 17व्या श्लोकामध्ये त्यांनी ह्या पराभक्तीचा जो साधक आहे, मी तुला 2 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. गौणी भक्ती जी आपण साधारण करतो ती आपली सध्याची गौणी भक्ती आहे. आपण भगवंताकडे द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण ज्याला थोडासा कानोस आला तर त्या साईडने थोडी त्याला साध ऐकू आली आहे त्या किनाऱ्यावरनं. तो भक्त इकडून साथ घालतोय आणि तिकडे त्याला थोडीशी साथ तिकडून त्याला मिळालेली आहे. असा साधक मग त्या साथ घालणाऱ्याकडे धावत जाईल. तसंच इथे आता या भक्ताचं होत आहे आणि तो भगवंत म्हणतात तो मला जास्त प्रिय आहे, कारण एकभक्ती विशिष्ट आहे. आता त्याचं फक्त फोकसिंग असं आहे की केव्हा मी त्याला जाऊन भेटतो, केव्हा मी त्याला भेटेन, केव्हा मी त्याला बघेन. तो भक्त, त्या भक्ताची चर्चा या 17 श्लोकामध्ये आली. आणि आता पुन्हा भगवंत सांगतायत, पुन्हा गौडी भक्तीकडे आता भगवंत पुन्हा येत आहेत. 18वा श्लोक आपण बघू. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्वैव मे मतम आस्थित सही युक्तात्मा मामे वानुत्तमाम गती. हे सर्वच उदारा अर्थात श्रद्धेसह माझ्या भजनी समय लावणारे असल्याने उत्तम होत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे, कारण तो स्थिरबुद्धी ज्ञानी अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थित आहेत. आता इथे भगवंत म्हणतायत की हा जो भक्त आहेत, उदारा सर्व एवैते. उदारा थोडक्यात म्हणजे की हे सगळे चांगले आहेत. म्हणजे त्यांनी आतापर्यंत हे जे 4 प्रकारचे भक्त सांगितले, या 4 प्रकारांच्या भक्तांमध्ये हे सगळेच चांगले आहे. उदारा त्यांच्यामध्ये काहीही मला त्यांच्यामध्ये ते भगवंत भेद करत नाही की कोण चांगला आहे कोण वाईट आहे, कोण पहिल्या प्रकारचा आहे कोण दुसऱ्या प्रकारचा, त्याच्यामध्ये भगवंत भेद करत नाही आहे. म्हणून ते म्हणतात की हे सगळेच माझ्यासाठी चांगले आहेत. आणि इथे अर्थार्थी 3 प्रकारे सांगितले त्यांनी. अर्थार्थी, आर्त, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी. हे तिन्ही प्रकारचे ते म्हणतात की या तिघांमध्ये फक्त फरक कुठे आहे की या तिघांचंही जे माझी भक्ती आहे ही कंडिशनल आहे. इथेच फक्त फरक आहे की ह्या तिघांची भक्ती कंडिशनल आहे आणि ज्ञानी माणसाची भक्ती कंडिशनल नाही. कंडिशनल म्हणजे कसं की जे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की असं असं मला मिळालं की मी त्याप्रमाणे घेईल, हे मिळालं की मी तुला ते देईल. थोडक्यात कसं की त्याची आयडिया अजून पूर्ण क्लिअर नाही आहे. त्याचं अजून पण स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी ठेवून तो भगवंताला काही मागायचा प्रयत्न करतो. त्यात चूक काहीच नाही आहे. गौणी भक्ती ही चुकीची नाही आहे, ही चांगलीच भक्ती आहे. पण आज तो त्या स्टेजवर आहे, त्या स्टेजवर आपण जायला पाहिजे. आपण उडी मारू शकत नाही. आणि भगवंत पण तेच म्हणतात की तुम्ही आज जिथे आहात तिथे हळूहळू वरती जायचा प्रयत्न करा, तिथेच थांबू नका, तिथेच स्टॅग्नंट होऊ नका. हेच फक्त भगवंतांना म्हणायचं आहे. म्हणजेच काय की त्यांची जी भक्ती आहे थोडी स्वार्थप्रेरित आहे आणि ज्ञानाची जी भक्ती आहे ती स्वार्थप्रेरित नाही आहे. हेच त्यांना भगवंतांना सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात की उदारा सर्व एवैते, हे सगळेच चांगले आहेत, फक्त या सगळ्यांमध्ये मी ज्ञानी जो आहे हा मला अनुत्तमाम, की माझ्यासाठी तो उत्तम आहे, कारण त्याची बुद्धी स्थिर आहे. त्याची स्थिर बुद्धी म्हणजे कारण त्याच्या आता काही फाटे नाही आहे, त्याला काही घ्यायचं पण नाही, त्याला काही पाहिजे पण नाही आहे. त्याची एकभक्तीला स्थिर बुद्धी झाली आहे त्याची. आणि अनुत्तमाम गतीम, तो फक्त आता माझ्याकडे तो आता याचा त्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यासाठीच तो आता त्याचं सगळं जीवन देतो आहे. 19 बघू. बहूनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणतात की जो पुष्कळ जन्मांच्या शेवटल्या जन्मी तत्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी सर्व काही वासुदेवच आहे अशा प्रकारे मला भजत असतो, तो महात्मा अतिदुर्लभ आहे. आता इथे म्हणजे भगवंत खूप काय म्हणतात प्रॅक्टिकल आहे. ते म्हणत आहेत की ही जी पराभक्ती जी आहे ही पराभक्ती काय एकदम मिळणारी नाही आहे. म्हणजे एका दिवसात मी काहीतरी करतो आहे आणि खूप मी देवासाठी आज 2 तास 4 तास मी प्रार्थना केली आणि मला पराभक्ती मिळावी असं शक्य नाही आहे. हे इम्पॉसिबल आहे. आपल्यासाठी शक्य नाही आहे आणि भगवंताला ते माहिती आहे.
म्हणून भगवान म्हणतात की बहुनाम जन्मनाम म्हणते, की इट विल टेक टाईम, थोडासा वेळ घेईल याचा. ही हळूहळूच येणारी भक्ती आहे. इथे मॅच्युरिटी पाहिजे. मॅच्युरिटी तुमच्यात जर नसेल तर शक्य नाही आहे. तर ही मॅच्युरिटी यायला पाहिजे. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये सांगितले आहे, 4 गोल सांगितले आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण पहिले हे 3 गोल जे आहे, धर्म, अर्थ, काम, हे जोपर्यंत आपण हळूहळू करत नाही, म्हणजे ग्रॅज्युअली आपण करत नाही, तोपर्यंत आपली पण उन्नती होत नाही. उद्या जर मी एखाद्या मुलाला मुलाला म्हटलं की त्याला बिचाराला काही खायला मिळत नाही, 2 वेळेचं त्याचे खायचा प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्यावर नोकरी नाही आहे, अशा माणसाला जर मी गीता सांगत बसलो, अशा माणसाला जर मी वेदांत सांगत बसलो, तर तो म्हणाल, ते तुमच्या घरी ठेवा, मला 2 वेळेचं जेवायला द्या, मला नोकरी द्या. म्हणून ठाकूर म्हणतात ना, स्वामीजी म्हणतात ना, की खाली पेटे धर्म व्हाय ना, की रिकाम्या पोटी धर्म होत नाही. म्हणून त्यांनी आधी अर्थ, काम, अर्थ त्यांनी मिळवावा, पैसे मिळवावे, त्याच्यामुळे त्याच्या जीवनात थोडी शांती येईल, त्याचं मन शांत होईल. अर्थ आल्यानंतर काम, थोडी एन्जॉयमेंट त्या जीवनामध्ये असावी. आणि अर्थ आणि काम, ही एन्जॉयमेंट आणि हे सगळी त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला विचार करता येईल आता, की आता माझं सगळं झालेलं आहे, आता माझ्यासाठी सगळ्या गोष्टी आहे, आता काही धर्मासाठी काही करावं. धर्मासाठी करावं म्हणजे आता धर्म करणं म्हणजे कसं असतं ना, की इथे माझं आता सगळं झालेलं आहे. म्हणजे माझं सगळं जेवढं काही मला घर, दार, पैसा, बँक बॅलन्स, हे सगळं माझं झालेलं आहे पूर्ण आता. आता त्याला इथून गेल्यानंतरची चिंता लागलेली असते, की माझं जेव्हा शरीर सुटेल, त्याच्यासाठी म्हणून तो आता पुण्य जमा करायला लागतो. धर्म करणं म्हणजे ते आहे, की इथे मला सगळं मिळालं आहे. धर्म, अर्थ आणि कामामध्ये मी पूर्ण माझं सगळं आयुष्यात सगळं कमावलं आहे. परंतु आता हे सुटल्यानंतर पण आता मला पुढच्या आयुष्यात काही ठेवायला पाहिजे. तिथे पण सुख मला मिळवायला पाहिजे, किंवा तिथे तरी मला चांगलं धर्म, काय पुण्याचं काम, पुण्याचं फळ मिळायला पाहिजे. म्हणून तो आता हे शरीर सुटल्यानंतर मी काय करावं, किंवा तिथे कसा धर्मात म्हणजे मला सुख मिळेल, त्यासाठी म्हणून तो धर्म करतो. तर चुकीचं काही नाही आहे. पण इतकं सुंदर आपल्या इथे हा प्लॅन सांगितला आहे, की आधी अर्थ, काम आणि धर्म. आणि जोपर्यंत हे होत नाही, जोपर्यंत ह्या सगळ्या स्टेजेसमधून आपण जात नाही, तोपर्यंत त्या माणसामध्ये मॅच्युरिटी पण येत नाही. आणि म्हणून जे भगवंत म्हणतात की बहुनाम जन्मनाम म्हणते, की बऱ्याच जीवनातनं हळूहळू आपण या सगळ्या खातो, मग हळूहळू त्याबद्दल वितृष्णा येते, की ज्या गोष्टी आपण मिळतात त्यातनं आपल्याला बरेचसे धक्के खायला मिळतात जीवनामध्ये. आणि ते होत 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 जेव्हा आपण सर्व अनुभवातून गेल्यानंतर मग हळू लक्षात येतं की यात खरोखर काही नाही आहे. आणि त्यालाच मुमुक्षा म्हणतात, की जेव्हा ह्या सगळ्या मी अनुभवातनं गेलो आणि ह्या सगळे मी भोग भोगले, म्हणून म्हणतात ना, की राजाच फक्त संन्यास होऊ शकतो असं म्हणतात. म्हणजे काय, की त्यांनी त्याच्यापूर्वीच्या राजाचे सगळं सुख भोगले असतील, माहिती नाही कुठल्या जन्मात काय भोगले असतील, पण ह्या सगळ्या त्याची भोग शमल्याशिवाय त्याच्यामध्ये मुमुक्षा उत्पन्न होत नाही. तर त्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात, की घाई करून होणार नाही ह्या गोष्टी, वेगवेगळ्या वेळी होईल. म्हणूनच भगवंतांनी आपल्याला गौणभक्ती पण सांगितली आहे, ती पण करा. हां, म्हणजे तुम्ही अर्थ आणि कामामध्ये व्यस्त असताना ही गौणी भक्ती पण माझी चालू ठेवा, आणि असं करताना तुम्हाला पराभक्ती माझी मिळेल. म्हणून ते म्हणतात, की वासुदेवच सर्वमिती, की मीच वसुदेवच ह्या पूर्ण जगाचा कर्ता आहे, हे त्याला तेव्हा समजेल. केव्हा समजेल, की जेव्हा तो या सगळ्या मॅच्युरिटीतनं, या सगळ्या बहुनाम जन्मनाम म्हणतं असं करता 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 तो गेल्यानंतर एक दिवस असा येईल, की मी ईश्वरच ह्या सगळ्या सृष्टीच्या मागे आहे, ईश्वरच या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे, हा त्याला तिथे अनुभव येईल. आणि स महात्मा दुर्लभ, की असा ज्ञानी, असा महात्मा मिळणं फार दुर्लभ आहे. म्हणजे अत्यंत कठीण आहे, कारण कठीण प्रोसेस आहे ही. आपण याच्यापूर्वी पण बघितलं होतं, की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिन् मामेति सिद्ध आहे. मनुष्याणाम सहस्रेषु, सहस्त्र लोकांमधनं एखादा माणूस, आणि यततामपि सिद्धानाम, म्हणजे जे लोक या प्रोसेसमध्ये आहे त्या सिद्ध लोकांमधून क्वचित एखादा त्या भगवंतापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. तर हे इतकं कठीण मार्ग आहे हा, कारण इथे तुमची पूर्ण पर्सनॅलिटी इथे काय म्हणतात त्याला, म्हणजे तर हिंदीत शब्द आहे ना, की दाव पे लगा दिया. हां, की एकदम इथे पर्सनॅलिटी तुम्ही तुमची इथे स्वतःला इथे पूर्ण सोडून दिलं आहे भगवंतावर. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या स्थितीपर्यंत आपण पोचू शकत नाही. म्हणजे म्हणतात, की
स महात्मा स दुर्लभ. पुढचं आपण बघू. पुढे म्हणतात कामैस्तैस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता तम तम नियमास्थाय प्रकृत्या नियता स्वया. आणि हे अर्जुना, जे विषयासक्त पुरुष आहेत ते तर आपल्या स्वभावाने प्रेरित झालेले, त्या त्या भोगांच्या कामनेमुळे ज्ञानापासून भ्रष्ट झालेले, त्या त्या नियमाला धारण करून अन्य देवतांना भजतात, अर्थात त्यांचे पूजन करतात. आता इथे तेच पुढचे हे जे श्लोक आहेत 20 पासून 26 पुढचे 5-6 श्लोक जे आहे. आता भक्ती काय ना, भक्ती दोन प्रकारची आहे पुन्हा. म्हणजे भक्ती मी एक गौण भक्ती आणि पराभक्ती सांगितली, ती भाग वेगळा. पण भक्तीमध्ये पण पुन्हा एक सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती आहे. म्हणजे आपण साधारण भक्ती काय म्हणतो, की भक्तीमध्ये काय असतं की आपलं एक ॲटिट्यूड कसं आहे, कसं आपण आपला भाव कसा असतो भगवंताकडे किंवा हे करण्यामध्ये. आणि दुसरं काय असतं, आपण काहीतरी कर्म करतो त्यासाठी म्हणून. तर हे सकाम आहे आणि एक निष्काम आहे. तर आता ह्या पुढच्या 5-6 श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला सांगतील की हे सकाम भक्त, म्हणजे सकाम म्हणजे कुठलीही कामना करून जो भक्त माझ्याकडे यायचा प्रयत्न करतो, त्याबद्दल तिथे वर्णन इथे भगवंत करतायत. की हे आपण बाहेर बघतो की म्हणजे यात हे काहीच नाही आहे, आवश्यक आहे एका स्टेजला की आपण लहानपणी पण जाऊन भगवंताला माझा पेपर चांगला जाऊ दे, तुला मी 1 किलो पेढे आणून देईल किंवा मी नारळ देईल, इथपासून सुरू करतो. तर आता आपण तिरुपतीपाशी जातो किंवा मोठ्या देवस्थानामध्ये जातो, तिथे भगवंताला आपण काही सांगतो आणि घेतो. तर थोडक्यात काय की सकाम भक्त जे आहेत त्या भक्तांमध्ये अजून पण त्या प्रकारची निस्वार्थ भावना भगवंताबद्दल आलेली नाही आहे. हां, त्यांचा हा विश्वास आहे की भगवंत आहे, ईश्वर आहे, तो कर्ता आहे, तो या सगळ्या सृष्टीचं पालन करतो आहे, तोच माझं पण पालन करतो आहे आणि माझं चांगलं व्हावं त्यासाठी तोच मदत करतो आहे, हा त्याचा विश्वास नक्कीच आहे. पण तरीही अजून तिथे व्यवहार अजून गेलेला नाही आहे. अजून फक्त प्रेमासाठी प्रेम आलेलं नाही आहे. जेव्हा नुसतं प्रेमासाठी जेव्हा प्रेम येईल तेव्हा मागणं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. तर ती अजून त्याची स्टेज अजून तिथे यायची आहे. निष्काम कर्मी काय करतो, निष्काम भक्त काय करतो, त्याला फक्त भगवंताचं प्रेम असतं आणि माझं चित्त शुद्ध व्हावं, मन शुद्ध व्हावं, एवढाच त्याचा फक्त अट्टाहास असतो. आणि जे काही तो त्या जीवनात करतो ते फक्त त्यासाठीच म्हणून तो करत असतो. तर हे निष्काम भक्ताला झालं आणि हे सकाम भक्ताला झालं. तर इथे भगवंत म्हणतायत की आता हा श्लोक समजून घ्यायसाठी थोडंसं एक टेक्निकल हे समजून घ्यायला पाहिजे की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण इथे सर्वोच्च आहेत. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की जिथे काही मोक्ष, जिथे काही इन्फिनिट हा शब्द कुठे येतो तिथे इज इक्वल टू श्रीकृष्ण करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा वेदांत आपण बघतो तेव्हा आपण ब्रह्माची म्हणतो. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचं आपण ऐकत असतो तेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांना आपण श्रेष्ठ म्हणतो. तुम्ही शिवपुराण बघा, देवी महात्मा बघा, म्हणजे प्रत्येक त्या त्या लिटरेचरमध्ये ते भगवान श्रेष्ठ असतात. तसंच गीतेमध्ये इथे जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की तू माझ्यामुळे सगळं जगत चाललेलं आहे किंवा मी या जगाचा बीजरूपानी आहे, हे जिथे जिथे मी भगवंत म्हणतात तिथे लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण तिथे घ्यायला पाहिजे. ते आहे इक्वल टू परमात्मावर भाग वेगळा, पण जेव्हा तसा संदर्भ येतो तेव्हा आपण ते बघायला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण इज इक्वल टू ब्रह्म, इज इक्वल टू मोक्ष, इज इक्वल टू इन्फिनिट, असं आपण ते इक्वेशन घ्यायला पाहिजे. मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा इन्फिनिट होतील किंवा श्रेष्ठ होतील तेव्हा काय होईल की आपोआप इतर लोक मग कमी दर्जाचे होतील. म्हणजे देवी पुराणामध्ये काय देवीच श्रेष्ठ आहे, बाकी भगवान सगळे कनिष्ठ आहेत. शिवपुराणामध्ये भगवान शंकर श्रेष्ठ आहेत, बाकीचे देव कनिष्ठ आहेत. तसंच इथे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आता श्रेष्ठ आहेत आणि बाकी देव जे आहेत ते आता थोडेसे त्याला सबऑर्डिनेट देव आहेत असं म्हणता येईल. आता इथे कामैस्तैस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्तेन देवदेवता, इथे म्हणतात की आता इथे पुन्हा कसं आहे लक्षात ठेवायला पाहिजे, इथे कमी जास्त पुन्हा इथे काही नाही आहे. म्हणजे कसं, आता आपण जर उदाहरण घेतलं की चेकबुक आहे, त्या चेकबुकमध्ये प्रत्येक चेक हा महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही जर पहिला नंबरचा चेक तुम्ही 1 लाख रुपयात लिहिला असेल आणि दुसऱ्या नंबरचा चेक तुम्ही 10 लाख रुपयात लिहिला असेल, तर आपोआप त्या चेकबुकमध्ये सेकंड जो चेक तिला 10 लाखात दिला आहे तो महत्त्वाचा होतो.
तर चेकबुक तसं सगळं महत्त्वाचं आहे, पण आपण काय किंमत टाकतो त्यावर डिपेंड आहे. तर माझं जे काही इष्ट आहे ते कुठलं आहे? कोणाचं गणेश असेल, कोणाचं शिव असेल, कोणाचं पार्वती असेल, कोणाचे श्रीरामकृष्ण असतील, कोणाचे श्रीकृष्ण असेल, कोणाचे श्रीरामचंद्र असतील. तर आहेत सगळेच सारखे, पण माझं इष्ट कुठलं आहे? मी कोणावर जास्त म्हणजे प्रेम करतो भगवंतावर, ते तिथे श्रेष्ठ होतं. म्हणून ते म्हणतात ते, की कामैस्तैस्तै ऋतज्ञानः, की जे जे लोक, जे भक्त फक्त अर्थ आणि कामामध्ये जे इंटरेस्टेड आहे, ते फक्त फायनाईट गॉड म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे थोडं फळ देणाऱ्या भगवंताकडे जातात. म्हणजे थोडक्यात कसं, की श्रीकृष्ण हे सगळ्यात उच्च स्तरावर बसलेले आहेत. आणि मी जर कुठली सकाम भक्ती एखादा भक्त, समजा मी त्यावेळेस समजा मी भगवान मारुतीरायाकडे जर गेलो आणि त्याला जर म्हटलं की मला शक्ती दे किंवा हे दे, तर भगवंत म्हणतायत की त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या लायकिंगप्रमाणे आपण त्या त्या देवांकडे जात असतो. कोणी आपण समजा हनुमानाकडे गेलो, काय पार्वतीकडे गेलो, शंकराकडे गेलो, तर हे जे जाणं आहे आपलं, हे आपल्या लायकिंगप्रमाणे आहे, इथे भगवंत म्हणतात. आणि तमतम नियममास्ताय प्रकृत्या नियतस्वय. आणि मग त्याप्रमाणे नियम तुम्हाला पाळायला लागतात, की तुम्ही जर गणेश पूजा करत असाल तर मग गणेशाचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळायला लागतील. तुम्ही जर देवीचे पूजक असाल तर देवीचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. तर हे तमतम नियम असते प्रकृत्या नियता स्वया, की आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे भगवंताची आराधना करत असतो. आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे भगवंताकडे जात असतो आणि त्या त्या भगवंताचे त्या त्या नियमाचं पालन करून आपण त्याप्रमाणे फळ आपल्याला भगवंत देत असतात. म्हणून ते म्हणतात की आस्था धरून, आस्थाय म्हणजे श्रद्धा, म्हणजे तो जो त्या रस्त्यावर जो आपण तो शेंदूर लावलेला, काय शनी म्हणा किंवा भगवान हनुमान असतील, जे कोणी असतील, तिथे मात्र त्याची श्रद्धा पूर्ण असते. श्रद्धा आहे म्हणूनच त्याला तिथे फळ मिळतं. श्रद्धेशिवाय त्याला फळ मिळत नाही. म्हणून ज्या माणसाची ज्या प्रकारे श्रद्धा आहे, जिथे जिथे श्रद्धा आहे, त्या त्या प्रकारे तो त्या त्या भगवंताला तो आळवत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की तमतम प्रकृत्या नियत असो आहे, की आपापल्या प्रकृतीप्रमाणे तो ते तिकडे जात असतो. आणि ऋतज्ञान हा, की परंतु अशा भक्तांचं काय होतं, ऋतज्ञान म्हणजे अशा भक्तांचं की त्यांची दृष्टी जी आहे ती दूरदृष्टी नसते. त्यांना थोडक्यात त्यांना फळ पाहिजे असतं. म्हणजे मला मोक्ष मिळावा म्हणून मी डायरेक्ट भगवंताकडे जाईल असा त्यांचा भाव नसतो. त्यांना छोटे छोटे फळं पाहिजे असतं, कारण सकाम भक्त आहे. त्यांना थोडंसं त्यांनी दुःखातनं त्यांना सुटका पाहिजे असते. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना पाहिजे असतात. त्या त्या गोष्टींसाठी म्हणून ते भगवंताकडे जातात आणि त्याप्रमाणे त्यांना फळ मिळतं. परंतु अशा भक्तांचं श्रद्धा त्यांची असते. पण अशा भक्तांचं ते इथे सांगतात की अशा लोकांची ती श्रद्धा जी आहे ती असली तरीही ती त्यांची दूरदृष्टीची श्रद्धा नाही आहे, तेवढ्यापुरतीची श्रद्धा आहे. कारण ते फायनाईट गॉडकडे जात आहेत, फायनाईट भगवंताकडे ते जात आहेत, इन्फिनिट भगवंताकडे ते जात नाही आहे, इथे ते सांगत आहेत. उरलेलं आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.